नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या योजना कॉल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पीएम किसान योजनेची एक नवीन नियमावली जाहीर झालेली आहे. ही 4 शेतकरी बांधव आता अपात्र ठरलेले आहेत. संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ. मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभधारी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीस कोणकोणते कामे करायचे आहेत आणि हे 4 शेतकरी आता जे आहेत अपात्र ठरणार आहेत, कारण की हे 4 शेतकरी अपात्र ठरणार आहेत. मित्रांनो, पहिल्या सुरुवातीस कोणता शेतकरी बांधव आहेत तर ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण असणार नाही त्या शेतकरी बांधवांना सरकारने गरज लाखो शेतकऱ्यांना आधीच कळवली आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण नसणार नाही त्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही. मित्रांनो, सुरुवातीस हे शेतकरी अपात्र ठरणार आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला आता लँड व्हेरिफिकेशन हा जो प्रॉब्लेम आहे पीएम किसान योजनेचा, हा पण तुम्हाला दुरुस्त करणं गरजेचं आहे. हे तर तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर जवळच्या नजीकच्या कृषी जे खाता आहे, कृषी तुम्हाला नजीकच्या सीएससी सेंटरवरून स्टेटस काढून आधार कार्डची झेरॉक्स काढून तिथे सुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता. दुसरं म्हणजे मित्रांनो, आता तुम्हाला 2 प्रॉब्लेम लक्षात आले असतील. हे 2 शेतकरी बांधव, हे जे प्रॉब्लेम असणारे शेतकरी बांधव असतील त्यांना हप्ता मिळणार नाही. दुसरं म्हणजे मित्रांनो, आता दुसरा कोणता शेतकरी बांधवाचा प्रॉब्लेम असल्या हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो, आता दुसरं एक आहे ते म्हणजे आधारशी संलग्न नसलेली बँक. याच्यामुळे सुद्धा अनेक शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही. त्या अनुषंगाने मित्रांनो, हे कामे करणं गरजेचं आहे. हे 4 कामे जे आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे. 4थं काम असं आहे की ते सुद्धा सांगण्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जर आणायचा असेल तर तुम्हाला जे शेतकरी ओळखपत्र आपण म्हणतो ते काढणं गरजेचं आहे. फार्मर ID काढा तरच तुम्हाला जो 20वा हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो.